नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना मोठी भेट दिलेली आहे। बीएसयूपी सदनिका धारकांना आपण बघू शकतो प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे। आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये धर्मवीर नगर शिवसेना शाखा येथे सध्या आपण आहोत आणि आपण बघू शकतो युवा सेनेचे नितीन लांडगे यांच्या माध्यमातून सर्व जे स्थानिक असतील, रहिवासी असतील, यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद या ठिकाणी होतो आहे। आणि सर्व महिला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आहेत। आणि आपण बघू शकतो व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या सर्व महिला या ठिकाणी आभार व्यक्त करतात। प्रकल्पग्रस्त आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतात। आणि साहेब, सर्वांना खूप फायदा झालेला आहे या निर्णयामुळे। आणि धर्मवीर नगर मध्ये आज दिवाळी साजरी करत आहोत आम्ही साजरा करणार आहोत। शिवाजी महाराज की आपण जर बघितलं तर बीएसयूपी नागरिकांसाठी जे आहे या ठिकाणी जंगी सत्कार तुमच्या लाडक्या बहिणींकडून आम्ही करणार आहोत। तुम्ही जे आमचे 1 ते 1.5 लाख रुपये जे रजिस्ट्रेशनला चालणार होते ते फक्त 100 रुपये केलेले आहेत। त्याच्यामुळे खूप मोठा हातभार आज धर्मवीर नगर मधल्या परिवारांना लागलेला आहे। कमीत कमी 3 ते 4 हजार लोकांना याचा सरळ फायदा झालेला आहे। त्याच्यामुळे महिला वर्गांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सर्व रहिवाशांमध्ये आपण बघू शकतो उत्साह आणि आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। बीएसयूपी धारकांना आपण बघू शकतो मुद्रांक शुल्कमध्ये मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। आणि हे सगळे सदनिका धारक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात येतो। आणि अत्यंत महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे। आणि आता ठाण्यात आपण बघू शकतो सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून हा जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात येतोय। आणि आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक 4 मधील धर्मवीर नगर येथे सध्या आपण आहोत। आणि शिवसेना शाखेचा हा जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात येतोय। युवा सेनेचे नितीन लांडगे आपण बघू शकतो यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या ठिकाणी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो सर्व स्थानिक रहिवासी असतील या ठिकाणी नितीन लांडगे यांचे आभार मानताना आपल्याला पाहायला मिळतात। थोडे व्यस्त असताना देखील आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जोडलेले पाहायला मिळतात। आणि या सर्व बहिणी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात। खरं तर बीएसयूपी धारकातील हे सगळे रहिवासी आणि सगळ्यांचा संवाद जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नितीन लांडगे यांनी आणलेला आहे। सर्व महिला या ठिकाणी पेढेबरोबर हा उत्साह आनंद या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही ठाणेकरांना दिलेली सगळ्यात मोठी भेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बीएसयूपी सदनिका धारकांना मुद्रांक शुल्कमध्ये फक्त 100 रुपये आता भरावे लागणार आहेत। आणि आपण बघू शकतो हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो सर्व स्थानिकांना, रहिवाशांना, ठाणेकरांना मिळणार आहे। हा जल्लोष जो आहे तो ठाण्यात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो।
परिसरातील सगळे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हा उत्साह हा आनंद या ठिकाणी सगळे साजरा करतात आणि आता या सर्व स्थानिकांनी धर्मवीर नगर परिसरातील रहिवासी आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. आणि आपण बघू शकतो धर्मवीर नगर येथील शाखेच्या बाहेर युवा सेनेचे नितीन लांडगे यांच्या नेतृत्वात हा संपूर्ण जल्लोष या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात प्रभाग क्रमांक 4 मधील धर्मवीर नगर परिसरातील हे सगळे स्थानिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो धर्मवीर नगर परिसरातील सर्व माता बहिणींसोबत नितीन लांडगे या ठिकाणी हा उत्साह हा आनंद साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर प्रचंड मोठा हा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना मिळालेला आहे आणि हा जल्लोष मोठा उत्साहात आनंदात प्रभाग क्रमांक 4 मधील धर्मवीर नगर परिसरामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतं. सर्व स्थानिकांमध्ये एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात परिसरातील स्थानिकांची उपस्थिती गर्दी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. मावशी पाटील ताई काय सांगाल एकनाथ शिंदे त्यामुळे आता मोठा फायदा होणार लोकांना. जे शिंदे साहेबांनी आज जो निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर घेतलाय. आम्ही सगळ्यांचा फायदा होणार आहे याच्यामध्ये. जे 1-1.5 लाखामध्ये रजिस्ट्रेशन होत होतं ते आज फक्त 100 रुपयामध्ये सगळ्यांचं होणार आहे. ते आमच्या धर्मवीर नगरमधून जेवढ्या पण महिला आहे जेवढे पण सगळे जे पण लोक आहेत त्यांनी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी खूप चांगला निर्णय घेतला आमच्या सगळ्या लोकांसाठी रहिवासींसाठी. 100 रुपयाचा निर्णय घेतला अगदी बरोबर आहे. त्यांच्या मनापासून आभार आहे. त्यासाठी साहेबांचा मी धन्यवाद करते सगळ्यांचं. मी जो पाठपुरावा केला होता नितीन लांडगे सरांनी त्यांनी आज दाखवून दिलं की आमच्या धर्मवीर नगरमधून ते काहीतरी करतात आणि ते पुढे करत राहणार आणि करणारे ते चांगलं जे काही काम आहे ते पुढे करत राहणार. आम्ही त्यांना सहयोग करणार. एवढ्या सगळ्या महिला आहे सगळ्या धन्यवाद करतो आम्ही. आम्हाला पण ते रजिस्ट्रेशनचं त्यांनी 100 रुपयामध्ये करून देत आहेत त्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान वाटला त्यांचा. अगदी मनापासून आम्ही त्यांचे धन्यवाद करतोय. त्यांनी सगळ्यांनी असं आम्हाला एवढं प्रोत्साहन दिलंय ना असंच आम्हाला ह्याच्या पुढे पण प्रोत्साहन करत राहो हीच आमची इच्छा आहे. आणि साहेबांना आम्हाला खूप आभार आहे. कोण नाही आम्हाला तुम्ही आता एवढं हे केलं निर्णय घेतला साहेब. माझ्या मुलासारखं आहेत तुम्ही. लय चांगलं झालं. बस एवढंच आमच्या हात आहे. चांगलं झालं. आम्ही धन्यवाद बरोबर आहे. आम्हाला जे तुम्ही सारा दिला आम्हाला घर दिला आता याच्या पुढे बी तुम्हीच लक्ष द्या. आमच्या पुढे आम्हाला सगळ्यांना सारा करा तुम्ही. धन्यवाद. जय महाराष्ट्र. काल जो साहेबांनी निर्णय जो घेतलेला आहे टॅक्स रजिस्ट्रेशन संदर्भात 100 लोकांचे 1.5 ते 2 लाख रुपये त्याचा वाटणार आहे आणि 100 रुपयामध्ये नोंदणी होणार आहे. त्याबद्दल आम्ही साहेबांचे सर्व आभारी आहोत. आम्ही आमचे नितीन लांडगे साहेब आणि मेत्रे साहेब असे आम्ही त्यांचा पाठपुरावा करत होतो. आमच्या पाठपुराव्याला कुठेतरी यश आलेलं आहे. आम्ही एकदम समाधानी आहोत. विषय गंभीर तिथं शिवसेना खंबीर हे कुठंतरी इथं दिसून आलेलं आहे. त्याबद्दल आम्ही साहेबांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
मेत्रे साहेब बोला 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 आज जल्लोष खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे देखील लाडक्या बहिणीशी संवाद साधलाय। लाडक्या बहिणींचा उत्साह पाहायला मिळतोय, काय भावना? नाही, गेली सातत्याने 3 ते 4 वर्ष आमचे स्थानिक खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांकडे जो आम्ही पाठपुरावा करत होतो की धर्मवीर नगरमधील जे घरकुलं आहेत त्यांच्या रजिस्ट्रेशनला जो शासनाचा चार्ज होता रजिस्ट्रेशनचा ते 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंतचा होता। आणि तुम्ही बघतायत की धर्मवीर नगरमधला जो रहिवासी आहेत ते हातावर काम करणारे सर्व कामगार आहेत। आमच्या महिला भगिनी घरामध्ये काम करून इकडे राहतात। आमचे कुणाचा रिक्षा आहे, कुणाचा भाजीचा व्यवसाय आहे, कुणी ड्रायव्हर आहे, अशी लोक ह्या धर्मवीर नगर वस्तीमध्ये राहतात आणि एवढी मोठी अमाऊंट ते कशी भरू शकतात ह्याची दखल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी घेतली आणि ती 1.5 ते 2 लाख रुपये जे रजिस्ट्रेशन चार्जेस येणार होते ते फक्त नाममात्र 100 रुपये करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय साहेबांनी धर्मवीरच्या नागरिकांसाठी घेतलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वजण इकडे त्यांचे आभार व्यक्त करायला जमलेलो होतो। परंतु त्यांनी दुधामध्ये साखर टाकून आम्हाला जेव्हा मी साहेबांना फोन करून सांगितलं की आपल्या सर्व लाडक्या बहिणी इकडे जल्लोष करण्यासाठी जमणार आहेत, मला साहेबांनी आदेश दिला की मी त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण करणार आहे आणि त्यांचं सुद्धा कौतुक करणार आहे। त्याप्रकारे दिलेला शब्द साहेबांनी पाळला आणि बरोबर थोड्या वेळापूर्वी साहेबांनी आमच्या सर्व धर्मवीर मधील महिलांबरोबर व्हिडिओ कॉलद्वारे संवाद केलेला आहे आणि आमच्या सर्व महिलांनी साहेबांना धर्मवीर नगरमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे, जेणेकरून या धर्मवीर नगराचं जे आनंद दिघे साहेबांच्या नावावर शिंदे साहेबांनी बसवलेली ही वस्ती आहे तिथे एक जंगी सत्कार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा पूर्ण धर्मवीर नगरच्या रहिवाशांतर्फे करणार आहोत। शिवाजी महाराज की जय भवानी। पाहिलं मोठ्या प्रमाणात उपस्थित मान्यवर माननीय लांडगे साहेब, माननीय प्रणोती मॅडम, तसेच शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, तसेच तमाम या जमलेल्या सर्व धर्मवीर नगरवासियांतर्फे माननीय शिंदे साहेबांना मनपूर्वक आभार। आपण या योजनेचा सर्वांना लाभ करून दिल्याबद्दल धन्यवाद। आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्हा महिलांना सपोर्ट केला, तसेच आता या रजिस्ट्रेशनासंदर्भात 1 ते 1.5 लाखापर्यंत अशी मोठी रक्कम तुम्ही माफ करून केवळ 100 रुपयामध्ये आम्हाला रजिस्ट्रेशनाचा लाभ करून दिलात, त्याबद्दल माननीय शिंदे साहेबांच्या आम्ही सर्व महिला मंडळांतर्फे तसेच धर्मवीर नगरवासियांतर्फे आभार मानतो। तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभकामना देतो। तसेच त्यांनी बहुमताने निवडून यावी अशी सर्व महिला मंडळातर्फे तसेच धर्मवीर नगरवासियांतर्फे गणपती चरणी प्रार्थना करते। धन्यवाद। रजिस्ट्रेशन शुल्क 100 रुपयांवर करून जनतेला दिलासा दिल्याबद्दल मी शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते आणि सामान्य कुटुंबाला पण आता म्हणजे घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, त्याच्याबद्दल मी आभार मानते शिंदे साहेबांना। आपण पाहिलं या ठिकाणी हा जल्लोष मोठा उत्साह आनंद साजरा करण्यात येतो। पोटाची गरजी भागवतात अशा सर्व समाजातल्या लोकांना हा एक ऐतिहासिक निर्णय आणि खूप मोठा फायदा माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि तो आनंद आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी, तो एक जल्लोष करण्यासाठी धर्मवीर नगरच्या महिला आणि आम्ही सर्व पुरुष पदाधिकारी इकडे जमलो होतो। परंतु त्यात सुद्धा दुधात साखर टाकण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेलं आहे। त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे आमचं सुद्धा अभिनंदन केलेलं आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे येऊन तुम्ही जे जल्लोष करत आहात तो हा जो निर्णय आहे धर्मवीर मधल्या प्रत्येक घरापर्यंत गेला पाहिजे आणि लाडक्या बहिणींचा जो शिंदे साहेबांचा जीव ज्या लाडक्या बहिणींवर आहे त्या लाडक्या बहिणींना दिवाळीचं एक असं मोठं गिफ्ट आम्हा धर्मवीर नगरच्या रहिवाशांना साहेबांनी दिलेलं आहे। आपण वारंवार सातत्याने या प्रभागामध्ये पाठपुरावा करत आहोत नागरिकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अधिवेशनात असेल, आपण सुद्धा नागपूरला गेल्या अधिवेशनात गेला होता। नाही, नक्कीच आमचे जे स्थानिक खासदार आहेत नरेशजी म्हस्के सर असतील, प्रतापजी सरनाईक साहेब असतील, ह्यांच्या माध्यमातून वारंवार स्थानिक नागरिक इकडची शाखेची टीम आम्ही वारंवार
वारंवार आमचे प्रश्न शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवत होतो आणि नरेश म्हस्के साहेब असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून आज धर्मवीर नगर मधील रहिवाशांना खूप मोठा न्याय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व धर्मवीर नगरच्या रहिवाशांतर्फे शिंदे साहेबांचे जाहीर आभार इथे व्यक्त करत आहोत. आपण पाहिलं मोठ्या प्रमाणात नितीन लांडगे यांच्या नेतृत्वात जे आहे ते संपूर्ण प्रभाग क्रमांक 4 मधील धर्मवीर नगर परिसरातील आलेल्या आहेत आणि थोडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत आणि रहिवाशांसोबत संवाद साधला होता आणि आता आपण बघू शकतो नितीन लांडगे यांच्या नेतृत्वात जे आहे ही प्रचंड धर्मवीर नगर शाखेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात या परिसरातील स्थानिक असतील, रहिवासी असतील आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांमध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि ही प्रचंड मोठी भेट जी आहे ती आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना देण्यात आलेले आहे. आणि आपण पाहू शकतो जो मुद्रांक शुल्क भरण्यासाठी कितीतरी लाख रुपये लागायचे ते आता अवघ्या 100 रुपयामध्ये मुद्रांक शुल्क जो आहे तो भरता येणार आहे. त्यामुळे हा उत्साह आणि
स्थानिक. नितीनजी, हो, शाखा वादाची लढाई सुरू झालेली आहे. आपली टीम या ना, स्थानिक शाखा प्रमुख या ना. सचिन नितीनजी, पाहायला गेलं तर बीएसपीच्या योजनेवर जो मुद्रांक शुल्क कमी करण्यात आला आहे, श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. कुठेतरी भाजपने आता जल्लोष केला, त्यानंतर पाठोपाठ तुम्ही जल्लोष करतायत. नाही, ह्याच्यामध्ये श्रेयवादाची लढाई कुठेच नाहीये. माझ्या मते भाजपने सुद्धा यांचा जो जल्लोष केलेला आहे, त्याचप्रमाणे शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो निर्णय झालेला आहे, प्रत्येक ठाणेकर याचा जल्लोष करत आहे. त्याच्यामध्ये कुठलीही श्रेयवादाचा प्रकार इकडे नाहीये. खास करून मला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं खरंच मनापासून धन्यवाद करायचंय. सातत्याने गेली 3 ते 4 वर्ष स्थानिक खासदार नरेशजी म्हस्के साहेब असतील, प्रतापजी सरनाईक साहेब असतील, यांच्या माध्यमातून जे नागरिक हे प्रश्न मांडत होते. कारण की धर्मवीर नगर ही अशी वस्ती आहे जिथे हातावर पोट भरणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. कुणी रिक्षा चालक आहेत, कुणी भाजीचा व्यवसाय करतं, कुणी ड्रायव्हर आहेत, अशी लोक इकडे राहतात. आणि त्यांना रजिस्ट्रेशनसाठी जो 1.5 ते 2 लाख रुपयाचा जे चार्जेस गव्हर्नमेंटतर्फे येत होते, ते कुठेतरी नाममात्र 100 रुपये करण्याचा निर्णय, जो ऐतिहासिक निर्णय साहेबांनी घेतलेला आहे, त्याचा जल्लोष हा प्रत्येक ठाणेकर तर करतच आहे. परंतु आमच्या जल्लोषाच्या वेळी साहेबांनी स्वतः त्यांच्या लाडक्या बहिणींना व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमच्या धर्मवीर नगरच्या महिलांच्या पाठीशी आमचे शिंदे साहेब हे सातत्याने उभं राहणार, हे शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलद्वारे आम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही सांगितलं सातत्याने उभे राहणार शिंदे साहेबांनी सांगितलं, मात्र तुम्ही एकत्र देखील उभे राहिले असतात, जल्लोष दोन्ही एकत्र करू शकला असतात. स्थानिक रहिवासी आहेत, आजूबाजूचा परिसर येणाऱ्या काळात कुठेतरी युतीमध्ये कुठेतरी फूट पडल्यासारखं दिसून येते. नाही, चांगल्या निर्णयामध्ये कुठेही युतीमध्ये फूट पडल्याचा निर्णय नाहीये. याच्यामध्ये एकत्र जल्लोष केला नाही, त्याचंच कारण एकत्र जल्लोष का नाही केला, कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरामध्ये हा निर्णय झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही जागा वाटून घेतल्या होत्या. त्यामुळे इकडची जागा आम्ही घेतलेली, तिकडची जागा केळकर साहेबांनी घेतलेली. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे मतभेद युतीमध्ये नाहीयेत. मला एकच सांगायचंय की माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील, अभेद्य अशी भिंत त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि सातत्याने ह्या तिघांकडून समाज उपयोगी, लोक उपयोगी निर्णय हे या सरकारच्या माध्यमातून घेतले जात आहेत. आणि त्याचं स्वागत ठाणेकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही मोठ्या उत्साहाने करत आहे. आणि केळकर आणि आतापर्यंत पाठपुरावा केला होता. त्यांचं म्हणणं आहे की मी अनेक वेळा महापालिका असेल, लक्षवेधी मांडण्यात आली होती, मात्र कुठेतरी त्यांच्यानंतर पाठपुराव्यानंतर आदेश जो निघालेला आहे, त्यामुळे कुठेतरी आता युतीमध्ये पहिला पाठपुरावा कोणी केला याची रस्सीखेच सुरू झाली. नाही, नक्कीच केळकर साहेबांनी पण 100% पाठपुरावा केला असेल, त्याच्यामध्ये कुठलंच दुमत नाहीये. केळकर साहेब हे भाजप पक्षाचे आमदार आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते पाठपुरावा करत होते. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय नरेशजी म्हस्के साहेब असतील किंवा प्रतापजी सरनाईक साहेब असतील, यांच्या माध्यमातून शिवसेना पाठपुरावा करत होती. ह्याचा एंड रिझल्ट काय की महत्वाचा म्हणजे मुद्दा जो आहे की लोक जो उपयोग निर्णय येणार आहे तो कुणी घेतला. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा आज इकडे तुम्ही बघतायत की शिवसेनेचे सुद्धा लोक राहतात, भाजपचे सुद्धा पदाधिकारी राहतात, राष्ट्रवादीची सुद्धा राहतात, उबाटाची सुद्धा राहतात. त्यामुळे ह्याचा निर्णय जो फक्त एका विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही होणार आहे, एक ठाणेकर म्हणून हा जो निर्णय आहे तो त्यांना फायदा होणार आहे. त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचं युती तुटल्याचं किंवा मतभेदाचं राजकारण ठाण्यामध्ये नाहीये. आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्व भाजपचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, एक दिलाने एक संघाने जसं लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये विरोधकांना पाणी पाजलं, येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे भगवा जो गेली 30 ते 35 वर्ष दिघे साहेबांचा ठाणे महानगरपालिकेवर फडकत आहे तो आम्ही फडकावत ठेवणार आहे. नितीनजी, काही दिवसापूर्वी कोकणीमध्ये लिफ्ट करून 2 लहान मुलं वाचली, त्यामुळे दुर्दैवी अपघात टळला. का वाटतं येणाऱ्या बीएससीबीवरती महापालिकेचं शासनाचं लक्ष कशा प्रकारे असावं? अनेक ठिकाणी कचरा, पाण्याची समस्या त्यांना भेडसावत होते. भले हा निर्णय मुद्रांकाचा घेतला तर येणाऱ्या काळात हे जे सूचना असतील या निर्णय असेल हे कशा असणार? नाही, नक्कीच तुम्ही बोलताय, तुम्ही दिलेल्या सूचनांचा आम्ही सुद्धा पाठपुरावा शिंदे साहेबांकडे करू. आणि कचऱ्याचं जर बोलतात तर धर्मवीर नगरमध्ये सुद्धा आम्ही त्या कचऱ्याच्या विषयावर वारंवार पाठपुरावा करतच असतो मनीष जोशी साहेबांबरोबर. आणि येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे हे सुद्धा तुम्हाला दिसणारच आहे. आज आनंद आहे मोठा. मी एक जरी शिवसेनेचा पदाधिकारी असलो तरी तुम्ही स्थानिकांच्या जर तुम्ही मुलाखती घेतल्या तर तुम्हाला कळेल की हा
खऱ्या अर्थाने तळागाळातला निर्णय जेव्हा शिंदे साहेब घेतात तेव्हा कशा प्रकारचा आनंद होतो, आपल्या लाडक्या बहिणींना कशा प्रकारचा आनंद झालाय तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐका. शिवाजी महाराज कल्पना घेऊन उद्या अशा प्रकारचा आनंद तुमच्या लोकांमध्ये आहे लाडक्या बहिणी. लाडक्या बहिणींचा आनंद म्हणजे खूपच, म्हणजे आमचा जे काय रजिस्ट्रेशनचं 1-1.5 लाखच्या याच्यामध्ये होत होतं ते आता 100 रुपयामध्ये होते ना, त्याच्यातच आमचा खूप आनंद म्हणजे खूपच. आम्ही शिंदे साहेबांना देणार, शिंदे सरांना देणार एकदम आम्ही. आणि आनंद होतेच आहे, त्यांनाच आम्ही हे करणार. आणि त्यांच्या आम्हाला आमचे त्यांना मनापासून खूप खूप आभार आहेत. इथे सगळे लोक घरकाम करणाऱ्या बायका आहेत, सगळ्या महिला घरकाम करणाऱ्या आहेत. एवढे 1-1.5 लाख रुपये कुठून बनणार. मग आणि साहेबांनी जो काही निर्णय घेतला ते खूप अगदी मनापासून त्यांचे आम्ही आभार मानतोय. अगदी नक्कीच आभार मानतो. आनंदीगे साहेबांची वस्ती आहे आणि एकनाथ शिंदेंनी आम्हाला बसवलेली आहे इथे. आज आनंदाचा क्षण आहे तुमच्यामध्ये, दिवाळी आम्हाला आनंदाचाच सण. एक मोठा क्षण आज या ठिकाणी जल्लोष केलाय. हो, आम्ही शिंदे साहेबांचे मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी जो निर्णय घेतलाय 1-1.5 लाख रुपये आमचे जाणार होते, 1-1.5 लाख रुपये जिथं आम्ही रजिस्ट्रेशन लागणार होते आम्हाला, ते अगदी 100 रुपयात त्यांनी केलेलं आहे. ते आम्ही सगळे जेवढे धर्मवीर नगरमध्ये जेवढे रहिवासी आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. आणि नितीन लांडगे सर आहे, त्यांनी पाठपुरावा केला यांच्याबद्दल, त्यांचे पण खूप मनापासून आम्ही धन्यवाद करतो. त्यांनी आणि असंच करत राहावं पुढे, ते असंच करत राहणार आहे. आणि शिंदे साहेबांचा आम्ही धन्यवाद करतो. आणि आम्ही त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे पण आम्ही त्यांना आभार व्यक्त केले त्यांचे. आम्ही इथे भाजपचे आमदार यांनी देखील पाठपुरावा केला आहे, त्यामुळे बहिणीसाठी दोन्ही पक्षाच्या बघा आम्हाला सगळ्यांनी ताकद लावली, पण निर्णय कोणी केला? शिंदे साहेबांनी केलाय ना, मग त्यांचाच आम्ही मनापासून आभार करणार. निर्णय त्यांनी घेतला, मग त्यांचाच आम्ही धन्यवाद आभार त्यांच्याच व्यक्त करणार. मोठ्या प्रमाणात हा आनंद आपण बघू शकतो. प्रभाग क्रमांक 4 मधील धर्मवीर नगर परिषदेतील सर्व